आरटी प्रवेश प्रक्रियेच्या मार्गदर्शक सूचना जाहीर. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आरटी प्रवेशासाठी शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार येत्या शैक्षणिक वर्षात आरटी अंतर्गत प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून 1 किलोमीटरच्या परिसरात अनुदानित शाळा, शासकीय शाळा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा या प्राधान्यक्रमानुसार आरटी अंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे. या शाळा उपलब्ध नसल्यास स्वयं अर्थसहाय्यित शाळेत प्रवेश घेता येणार आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेसाठीच्या मार्गदर्शक सूचना प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी परिपत्रकाद्वारे प्रसिद्ध केल्या. आरटी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे वय 6 वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. त्यासाठी मागील 31 डिसेंबर तारीख निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी आरटी अंतर्गत शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. तसेच आरटीओ प्रवेशासाठी चुकीची माहिती भरून अर्ज केल्यास संबंधित विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्यात येईल, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. यंदा आरटीओ अंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी कायद्यात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देताना अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आणि त्यानंतर स्वयं अर्थसहाय्यित शाळा या प्राधान्यक्रमानुसार प्रवेश दिला जाणार आहे. एखाद्या पालकाला प्राधान्यक्रम म्हणून अनुदानित शाळेऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेची किंवा शासकीय शाळेची निवड करायची असल्यास पालकांच्या प्राधान्यक्रमानुसार संबंधित शाळा निवडता येईल. विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य शाळा नसल्यास 1 किलोमीटर अंतरावरील स्वयं अर्थसहाय्यित शाळेत प्रवेश दिला जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या घरापासून 1 किलोमीटरच्या परिसरात शासकीय, अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्थांची किंवा स्वयं अर्थसहाय्यित शाळा नसल्यास 3 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरील शाळेत त्याच प्राधान्यक्रमानुसार प्रवेश दिला जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समिती नेमण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पडताळणी समिती गेल्या वर्षी प्रवेशित विद्यार्थ्यांची आकडेवारी सुधारित अधिसूचना विचारात घेऊन पडताळणीचे कामकाज वेळेत होण्याचे नियोजन करण्यात येईल. आरटी प्रवेशासाठी महानगरपालिकेच्या शाळा, नगरपालिका शाळा, नगर परिषद शाळा, नगरपंचायत शाळा, कटक महामंडळाच्या शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महानगरपालिकेच्या स्वयं अर्थसहाय्यित शाळा, खाजगी अनुदानित शाळा आणि स्वयं अर्थसहाय्यित याच शाळांमध्ये प्रवेश दिले जाणार आहेत. अल्पसंख्याक शाळांमध्ये प्रवेश दिले जाणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.